फिरूनी नवी जन्मे नमी. ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन. फिरूनी नवी जन्मे नमी. हे फक्त गाणं नव्हतं, हा होता एका अमर आवाजाचा विश्वास. आज तोच आवाज कायमचा शांत झाला आहे. संपूर्ण देशाला आपल्या सुरांनी वेड लावणाऱ्या आशा भोसले आज अनंतात विलीन झाल्या आहेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि आज 13 एप्रिलला मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतिमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तो क्षण संपूर्ण देशासाठी अत्यंत भावनिक होता. तब्बल 60 दशकं, होय 60 वर्षांहून अधिक काळ आपल्या सुरांनी प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवणारा आवाज आज कायमचा शांत झाला. आशाताईंच्या जाण्यानं फक्त शब्दच नाही तर सूरही गहिवरले आहेत. त्यांचा प्रत्येक गाणं आजही आपल्या आठवणींमध्ये जिवंत आहे. लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अनेक दिग्गजांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. तबू, आशा पारेख, रितेश देशमुख, सुदेश भोसले, राकेश रोशन, नीना गुप्ता, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यविधीच्या वेळी शब्द अपुरे पडले. मग सुरांनीच भावना व्यक्त केल्या. सुदेश भोसले यांनी यहा कल क्या हो किसने जाना हे गाणं गात आशाताईंना श्रद्धांजली दिली. अनुप जलोटा आणि शान यांनीही आपल्या सुरांनी वातावरण भारावून टाकलं. आशा भोसले फक्त एक गायिका नव्हत्या, त्या एक युग होत्या. हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन त्यांनी इतिहास घडवला. त्या म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या लहान बहीण आणि भारतीय संगीताचा अमूल्य ठेवा. आज त्या आपल्यात नाहीत, पण त्यांचा आवाज, त्यांचे सूर आपल्या हृदयात कायम जिवंत राहतील. आशाताई, तुम्ही पुन्हा जन्म घ्याल की नाही माहीत नाही, पण तुमचे सूर कधीच मरणार नाहीत. भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार.